नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या सकाळच्या व्लॉगमध्ये. तर आता 7:30 वाजलेले आहेत, पण मी 5:30 वाजताच उठली होती. सगळं आवरून घेतलं, योगा, मेडिटेशन सगळं झाल्यानंतर देवाची पूजा केली. खूप प्रसन्न वाटतं आणि आता किचनमध्ये आलेली आहे, कारण उठून बराच वेळ झालेला आहे. आता चहा प्यायची इच्छा होत आहे. त्यामुळे एका साईडला चहा आणि एका साईडला बॉईल एग ठेवलेले आहेत. तर इकडे मुलीने मस्त सुंदर असं ग्रीटिंग कार्ड माझ्यासाठी बनवलं होतं. मी ते बघत होती आणि चहा आणि बॉईल एग होतायत तोपर्यंत रोजचंच काम ते म्हणजे भांडे लावायचे. चहा जेव्हा-जेव्हा सकाळचा ठेवतो किंवा संध्याकाळचा ठेवतो, तेव्हा एक काम असतं ते म्हणजे सुकलेली भांडे जागच्या जागी ठेवणे. म्हणजे मग ओट्यावरचा पसारा कमी होतो आणि जरा सुचतं काहीतरी काम करायला. तर मी सर्वात पहिले भांडे लावते आणि तोपर्यंत माझं बाळ पण उठलं, तर त्याला घेतलं मी कडेवर आणि बोलत होती त्याच्याशी. तर इकडे हा माझा बिनसाखरेचा चहा मी काढून ठेवला आणि त्यानंतर घरात बाकीच्यांना चहा, साखर घातली आणि उकळून घेतलेला आहे. त्यानंतर मुलीसाठी डबा बनवला. आज तिला सँडविच पाहिजे होते. तर खूप काही व्हेजीज नव्हत्या माझ्याकडे, त्यामुळे असं साधंच बनवत आहे. तिला जास्त स्टफिंगचं आवडत नाही. तर इकडे चीज आणि मायो जास्त असं सँडविच बनवलेलं आहे. पटकन ते शेकून घेते आणि त्यानंतर परत पुढची कामं. तर आता मुलीला शाळेत सोडून आली. त्यानंतर आम्ही स्नोमॅन बनवला. जो छोटा स्नोमॅन आहे तो फर्स्ट ट्राय होता. तो सकाळी बनवला होता मुलासाठी आणि त्यानंतर संध्याकाळी असा मस्तपैकी मोठा स्नोमॅन बनवला. मुलांना खूप हौस होती स्नोमॅन बनवायची, त्यामुळे थंडी सहन करत-करत बनवलेला आहे. त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांचा आनंद बघून आपल्याला आनंद होतोच. तर असा होता छोटासा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत